प्रेक्षकांना? पुरातन अशा पांडवकालीन हे मंदिर आहे आणि हे मंडणगड तालुक्यामधील टाकवली या गावी आहे। गेली अनेक वर्षापासून हे पुरातन वास्तूचा महाशिवरात्रीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा होतो। यावर्षी विशेष करून या पांडवकाली मंदिराचा ग्रामस्थ, मुंबईकर, क्रिकेट मंडळ, महिला मंडळ अशा सगळ्यांच्या संपूर्ण ग्रामस्थांच्या सहकार्याने यावर्षी विशेष म्हणजे यावर्षी जीर्णोद्धार केलेला आहे। आणि नमस्कार मंडळी, मी किरण दामने स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मंडळी, आज आहे महाशिवरात्र आणि महाशिवरात्रीनिमित्त सर्व भाविकांना शुभेच्छा खूप खूप। आज महाशिवरात्रीनिमित्त मी जातोय टाकोलीमध्ये आणि टाकोलीमध्ये महादेवाचं स्वयंभू मंदिर आहे, ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ खूप छान होणार आहे, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। हे आहे मंडणगड स्टँड आणि मंडणगड स्टँडला सध्या मी उभा आहे आणि इथून असं हे बघा, हे जे रस्ता आहे हा इकडे मुंबईकडे जातो रस्ता, इकडे समोर दिसतं आपल्याला। आणि हे या बाजूने जे सरस्वती कॉम्प्लेक्स दिसतं इकडून रस्ता होतो टाकोलीला आणि आपण झालो टाकोलीमध्ये। ठीक आहे, तर जाऊया आता, बघूया तिकडे टाकोलीमध्ये कशा प्रकारे आजचा जो सण आहे महाशिवरात्री कशा पद्धतीने साजरी केली जाते आणि आज त्यांचा जीर्णोद्धार सोहळा आहे मंदिराचा, तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर आपण जाऊया टाकोलीमध्ये। आता फायनल आपण टाकोलीमध्ये पोहोचलो आहे। आपण बघता इकडे हा जो खालचा रस्ता आहे इकडे सरळ तो मंदिराकडे चालला आहे आणि जो वरचा रस्ता आहे तो गावामध्ये आहे, गाव आणि पुढे वाडी आहे। बघा आपण इकडे बघता हे मंडळी हे पोर आपल्यावर आले होते इकडे गाडीवरती, ते पण इकडे कार्यक्रमाला आलेत। आणि बघा हे मंदिर, बघा हे नवीन मंदिर बांधलेलं कसं मस्त दिसतंय बघा। आता आपण जस्ट गावामध्ये एंटर करतोय आणि हे जे मंदिर आहे स्वयंभू मंदिर आहे, तिथं जीर्णोद्धार केलेलं त्याने, नवीन बांधलेलं आहे। आणि आता प्रत्यक्ष जाऊन आपण तिथे बघणार आहोत कशा पद्धतीने ते मंदिर आहे, जुनं कसं होतं आणि आता नवीन कशा पद्धतीने केलेलं आहे। ठीक आहे, चला तर आपण जाऊया। हे बघा, हे आहे टाकोली गाव। आपण आता आतमध्ये आलो आहे बघा, इकडे वरती घरं आहेत सगळी, ह्याच्या खाली पण घर आहेत पाठीमागे, समोर दिसतंय घर, त्याच्या खाली सगळी घरं आहेत। आणि हे एका बाजूला मंदिर आहे बघ, गावाच्या या बाजूला पण घर आलेत बघा इकडे, हे जे घर आहेत। आता आपण चाललो आहे, समोर गेट आहे आणि त्या गेटमधून आपण जाणार आहोत आतमध्ये। ठीक आहे, हे गाव आहे, गाव दाखवता येणार नाही कदाचित, सकाळी लवकर आलो असं आपण दाखवता आलं असं, दिंडी वगैरे सोहळा थोडा उशीर झाला यायला, त्याच्यामुळे आपण आता इकडे डायरेक्ट मंदिरामध्ये जाणार आहोत। ठीक आहे, चला तर जाऊया मंदिरामध्ये। सुरू स्टार्ट। हे बघा मंडळी, फायनली आपण टाकोली गावामध्ये आलेलो आहोत आणि हे पाठीमागे बघता आपण गेट आहे आणि इथून आपण जाणार आहोत मंदिरामध्ये। आणि या ठिकाणी पांडवकालीन मंदिर आहे आणि ते बघणार आहोत आपण आजच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ खूप छान होणार आहे, व्हिडिओमध्ये बनवून राहा। चला तर आपण जाऊया तिकडे टाकोलीच्या मंदिरामध्ये आपण चाललो या ठिकाणी। हे बघा, हे इकडे गेट आहे आणि आता आपण जाणार आहोत डायरेक्ट मंदिरामध्ये। म्हणजे टाकोली ग्रामस्थ मंडळ, मुंबई ग्रामीण, प्रगती महिला मंडळ आणि भैरवनाथ क्रिकेट संघ टाकोली, बघा इकडे आपण चाललो आहे मंदिरामध्ये। हा गेट आहे आणि ते समोर दिसते आपल्याला मंदिर, तिकडे आपल्याला चालायचं आहे, तिकडे जायचं आहे आपल्याला। आणि बघा या ठिकाणी इकडे आमचे मित्र आहेत यूट्यूबर, कोकण व्ह्यू चॅनल आहे यांचं, छान छान व्हिडिओ बनवतात, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ठीक आहे, चला तर आपण जाऊया तिकडे। हे बघा इकडे गेट आहे आणि या गेटमधून आपण आता आतमध्ये जाणार आहोत। छानपैकी गेट उभारला आहे बघा इथं एंट्रीवरती आणि इथून पायऱ्या आहेत आणि त्या पायऱ्याने आपण वरती जाणार आहोत। ठीक आहे, इकडे छानपैकी सोय केलेली आहे पाय धुण्यासाठी बघा, पाय वगैरे धुण्याचं काम अगदी परंपरागत सगळं चालू आहे। हे बघा, अतिशय सुंदर असं या ठिकाणी गेट बांधलेलं आहे आणि इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे। बघा इकडे छानपैकी व्यवस्था केलेली आहे ग्रामस्थांनी आणि जीर्णोद्धार सोहळा असल्यामुळे आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे टाकोलीकरांसाठी आणि त्यांची मेहनत दिसते आपल्याला। गेटवरतीच छान पद्धतीने सोय केलेलं आहे, पारंपरिक पद्धतीने पाय धुण्याचं काम, इकडे पाय धुण्यासाठी स्पेशली महिला ठेवलेल्या आहेत, जे भक्तगण येतील त्यांचे पाय धुवूनच त्यांना आतमध्ये या ठिकाणी प्रवेश देण्यात येतो। छानपैकी एकदम कार्यक्रम आहे आजचा। चला तर जाऊया आपण वरती मंदिरामध्ये। बघा चला आपण जाऊया वरती, चाललोय मंदिरामध्ये। फायनली आपण मंदिराच्या गेटवरती पोचलेलो आहोत। ठीक आहे, चला आता एंट्री करूयात मध्ये।
हे इकडे आहे भैरवनाथ मंदिर आहे. आपण जाऊया मंदिरामध्ये. ठीक आहे. हे आहे भैरवनाथाचं मंदिर. ग्रामपंचायतचे सरपंच किरणजी धामणे यांचा या ठिकाणी मंडळाच्या वतीने आम्ही शुभसन्मान देतो. मी मुंबई मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार सकारांचे रक्ताने विनंती करतो की आपल्या शुभ असतील मला माहिती शिवाय श्रीफळ देऊन मला या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन श्री डांगर ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी आलेले आहेत. तर मंडळाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी आम्ही शुभसन्मान करत आहोत. या सोहळ्याची गोड आठवण म्हणून ताकेश्वराची प्रतिमा मायेची शाल आणि पुष्प देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करायचं आहे. मी
इकडे कसं वातावरण दिसतं बघा एकदम एकदम खतरनाक असं एक दरी आहे इकडे. आपण छान दिसतं एकदम मनमोहक असं निसर्ग सौंदर्य बघा लाभलेलं आहे टाकोली गावाला. आणि खाली बघता आपण संपूर्ण हे पंधेरी आहे. पंधेरीच्या पूर्ण वाड्या आहेत दिसत आपल्याला खाली. पंधेरीचे बघा चंडिका देवीचं मंदिर आहे इकडे. हे बघा हे चंडिका देवीचं मंदिर आहे इकडे खाली. पंधेरीचं खूप छान दिसतंय. आणि बघा या ठिकाणी आहेत ना टाकवली गावचे ग्रामस्थ आणि आमचे मार्गदर्शक या ठिकाणी ज्ञानदेवजी कांबे आले आहेत. आपण त्यांना विचारूया या मंदिरासंदर्भात माहिती. साहेब काय सांगाल मंदिरासंदर्भात थोडी माहिती सांगा आमच्या. मोठ्या उत्साहाने यावर्षी मोठ्या प्रमाणामध्ये हा महाशिवरात्रीचा कार्यक्रम आज संपन्न होत आहे, साजरा केला जात आहे. तर विशेष म्हणजे हे ऐतिहासिक अशा प्रकारचं हे मंदिर आहे. पांडवाने एका असं म्हटलं जातं की पांडवाने एका रात्रीत हे मंदिर उभं केलं आणि त्याचा वारसा त्याची परंपरा आज टाकवली ग्रामस्थ जपलेली आहे. ठीक आहे धन्यवाद. धन्यवाद. खूप सुंदर अशी माहिती दिलेली आहे. आणि हे जे आहे मंदिर हे पांडवकालीन मंदिर आहे आणि यावर्षी हे जीर्णोद्धार केलेलं आहे. त्याच ठिकाणी त्याला आणखी एक वेगळं स्वरूप नवीन स्वरूपामध्ये इकडे वास्तू दिसते आपल्याला. खूप छान असं मंदिर बांधलेलं आहे टाकोलीकरांनी. आणि आजच्या कार्यक्रमाची व्यवस्था देखील खूप छानपणे केली, सुंदरपणे केलेली आहे. आणि आताच आपल्याला आपल्या या ठिकाणचे ग्रामस्थ यांनी आपल्याला चांगलीशी माहिती दिलेली आहे. धन्यवाद थांबे साहेब. या ठिकाणी इकडे ना रस्त्याची व्यवस्था केलेला आहे. रस्ता हा पूर्ण एकदम मंदिराच्या इकडे आलेला आहे बघा. हा रस्ता आहे इकडून हा आलेला आहे इकडे आणि छान व्यवस्था केलेला आहे. तर आपण बघूया इकडे बघा हे आपले आहेत समीर ओडवे आहेत. यांचं देखील चॅनल आहे, त्याला देखील सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव काय? कोकणी समीर नावाचं चॅनल आहे, त्याला सबस्क्राईब करा. व्हिडिओ छानपैकी टाकतात, त्याला सपोर्ट करा. ठीक आहे बघा खाली किती सुंदर असं निसर्ग सौंदर्य लाभलेलं आहे त्या गावाला. एकदम उंचावरती असं गाव आहे आणि खाली बघताय आपण वातावरण. पावसाळ्यामध्ये इकडे आलं तर आणखी एक वातावरण सुंदर असतं या ठिकाणी बघायला. हिरवागार सौंदर्य निसर्ग सौंदर्य नटलेला गाव बघायला मिळतं पावसाळ्यामध्ये. आता सध्या उन्हाचा दिवस चालू आहे. आता मार्च स्टार्ट होईल तर ठीक आहे. बघताय आपण बघा तिकडे समोर आसवले गाव आहे, समोर दिसतंय आपल्याला आसवले गाव आहे. या ठिकाणी राथांबेवाडी अशी गावं आहेत हे बघा. हे त्या तिकडे पलीकडे आहे ना आंबवणे गाव आहे. ह्या डोंगराच्या पलीकडे माझं गाव आंबवणे बुद्रुक. ठीक आहे हे बघा चारी बाजूने मस्तपैकी डोंगर दऱ्या आहेत सगळ्या. आता आपण चाललोय घराकडे परत पंढरगडला चाललोय. आता आपण बघितलं टाकोलीचं टाकेश्वर मंदिर हे स्वयंभू मंदिर आहे आणि आपण पाहिलेलं आहे, तिकडची माहिती घेतलेली आहे. कसा वाटला व्हिडिओ तुम्ही बघा, लाईक करा, कमेंट करा. ठीक आहे चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.